जय भीम मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? पूनम मॅजिक रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज मी मसुरीची डाळ बनवली होती, म्हणजे थोडासा रस्सा. मला एकाच माणसापुरती बनवायची होती, त्यामुळे मी एक मुठच बनवली आणि ते एकदम सोप्या पद्धतीने बनवली. कारण मी बाहेरून आले होते, तर मला खूप कंटाळा येत होता. त्यामुळे मी विचार केला, की झटपट काय बनेल? तर मसुरीची डाळ. ही एकदम सोप्या पद्धतीने बनवली आणि मी ह्याच्यामध्ये वेगळं असं काहीच नाही टाकलं आहे. एक मूठभर डाळ घेतली. तिला मी 2-3 पाण्याने खूप चांगली स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर थोडं पाणी टाकून तिला भिजत ठेवली. त्यानंतर कांदा कापला. कढईमध्ये थोडंसं तेल ओतलं. मग कांदा लालसर होईपर्यंत भाजला. कारण कच्चा असेल ना, तर तो वरती तरंगतो आणि खूप करपला की तो कडू लागेल. त्यामुळे मीडियम असा मी भाजला आणि माझ्या नवऱ्याला तोंड आलं होतं, त्यामुळे मी थोडीशी चटणी टाकली आणि एक गरम मसाला थोडासा टाकला आणि त्याला चांगलं फ्राय करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये धुतलेली डाळ होती, त्याचं पाणी काढलं आणि डाळ त्यात टाकलं आणि मिक्स केलं. आणि ह्याच्यामध्ये मी ना कस्तुरी मेथी टाकली आहे, थोडंसं वेगळं काहीतरी फ्लेवर येण्यासाठी. त्यामुळे तुम्हीही टाकून ट्राय करू शकता. आणि मग पाणी ओतलं आणि झाकण ठेवून 5 मिनटं शिजू दिलं. शिजल्यानंतर मग मी सर्व्ह केली त्यांना आणि ती भन्नाट झाली होती. त्यांना खूप आवडली, कारण ती जास्त तिखट नव्हती त्यामुळे. आणि मीठही टाका, कारण मीठ हे खूप महत्त्वाचं आहे. कस्तुरी मेथीही टाका थोडीशी, त्याच्याने फ्लेवर थोडा चेंज होऊन जातो. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, तर प्लीज मला लाईक करायला विसरू नका. शेअरही करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्ही बनवली का नाही बनवली? मला प्लीज कमेंट करून सांगा. ओके, बाय. थँक यू सो मच.